हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आत्ता वाजलेले आहेत 7:30 आणि आज आहे बुधवार, म्हणजेच काल गौरी आलेल्या आहेत आणि आज गौरीचा औसा आहे. तर माझी आज सकाळपासून त्याचीच सर्व तयारी चालू आहे. आज सकाळीच मी लवकर उठून माझं आवरून घेतलं आणि जस्ट व्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी देवपूजा सुद्धा झाली आहे. आणि तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला थोडंसं माझं रुटीन आणि औसा पूजन मी कसं करणार आहे ते सर्व शेअर करणार आहे. आज मला ना टिफिन बनवायचा नव्हता मंदारचा, कारण आज ते प्लांट साईटवरती जाणार आहेत. तर ॲक्च्युली मी त्यांना फार रिक्वेस्ट केली होती सुट्टीसाठी, पण त्यांना ते पॉसिबलच नाही आहे, कारण त्यांचं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे म्हटलं, ते म्हणाले की तू मॅनेज कर कसं तरी. मला शक्य असतं तर मी खरंच सुट्टी घेतली असती. त्यामुळे आर्विकला स्कूलमध्ये नेण्यापासून आणण्यापासून मला पूजेची सर्व तयारी करण्यापासून औसा पूजायला जायचं आहे, असं सर्व करायचं आहे. आज माझा उपवास आहे. नॉर्मली आज आपण उपवास करत असतो. आणि दुसरी गोष्ट, उपवास आपण जे नवऱ्याचं वाण असतं ना ते दिल्यानंतर सोडतो. आणि आजच्या दिवशी आमच्याकडे खास गौरी ओसाच्या दिवशी आहे ना काकडीचे वडे आणि वटाण्याची भाजी हा नैवेद्य असतो. तर मग त्याची तयारी मी सर्व कालच करून ठेवलेली आहे बऱ्यापैकी. आता मी बनवायला घेते साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे कापून घेते आणि रात्री भिजत घातलेले साबुदाणे त्यामध्ये आता साखर, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि असं मिक्स करून घेतल्याने साबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत होते. शेंगदाण्याचं कूट मला फार जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे खिचडीला जितकं गरज असते ना तितकंच मी घालते. खिचडीसाठी मिरची, जिरं आणि कढीपत्ता असं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. इकडे मी मंदारसाठी चहा ठेवते. मंदार दररोज नाश्ता करून जातात, तर म्हटलं माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी करते, तर आर्विकच्या टिफिनसाठी आणि मंदारच्या नाश्त्यासाठी सुद्धा होऊन जाईल. आम्हा दोघांना साबुदाण्याची खिचडी थोडी तिखट आणि हलकी गोडसर अशी आवडते. आणि आर्विकला आहे ना, तो जर टिफिनमध्ये तिखट लागली तर खाणार नाही, त्यामुळे त्याच्यासाठी मी इथे आहे ना सेपरेट बनवणार आहे. पुन्हा एकदा गरजेइतकं मीठ, साखर आणि जिरा पावडर असं सर्व घालून आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि 5 ते 10 मिनटानंतर अगदी स्लो गॅसवरती खिचडी तयार झालेली आहे. आणि आर्विकच्या टिफिनसाठी सुद्धा मी इथे सेपरेट बनवून घेतलेली आहे. दररोज पप्पांसोबत बाहेर नाश्ता करायला बसणारा आर्विक आज इथेच ठाम मांडून बसलेला आहे. आणि त्याला आता नाश्त्यासाठी शिरा पाहिजे होता, तर काल मी नैवेद्यासाठी केलाच होता, तर तो मस्त आता गरम करून त्याला दुधासोबत दिलेला आहे. मंदारला झालेला आहे लेट, त्यामुळे ते म्हणाले मी ऑफिसमध्ये जाऊनच नाश्ता करतो आता, तर तू मला टिफिन पॅक करून दे. हे सर्व करता करता दुसरीकडे मी करायला घेतलेले आहेत काकडीचे वडे. आणि मी सांगितल्याप्रमाणे काही प्रिपरेशन मी रात्रीच करून ठेवलं होतं, कारण सकाळी फार घाई असते. रात्री मी गुळाचं पाणी आणि त्यामध्ये काकडी किसून उकळवून ठेवलं होतं. ते काकडी गुळाचं पाणी तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून थोडंसं पीठ मी आत्तापुरतं मळून घेतलेलं आहे. आता वडे फक्त मला देवापुढे ठेवायला आणि औषासाठी लागणार आहेत. आणि आता तर आम्ही रात्री सर्व एकत्र जेवायला बसणार, त्यामुळे बाकीचे सर्व वडे पीठ मळून मी आता रात्रीच बनवणार. इथे मंदार ऑफिसला जाण्यासाठी आता रेडी झालेले आहेत. आणि आर्विक दररोज त्याची बॅग स्वतः भरत असतो, टिफिन, बॉटल, हँकी अशा सर्व गोष्टी. तर इथे मी मंदारला चेक करायला सांगते की तो सगळं भरतोय का चेक करा. औषधासाठी जितके वडे लागतील तेवढे मी फ्राय करून आता देवापुढे सुद्धा ठेवलेले आहे. हे छोटे छोटे यासाठी केले आहेत कारण प्रत्येक पानामध्ये राहिले पाहिजे. आणि मी सुद्धा ना चहा घेते आणि किचन आवरते सर्व. मग मी आर्विकची तयारी करून त्याला स्कूलमध्ये सोडून येईन आणि मग त्यानंतर सर्व कसं कसं करणार आहे ना ते सर्व शेअर करेन तुमच्याशी. तर मग चला. इथे आर्विक स्कूलला जाण्यासाठी रेडी झालेला आहे. त्याने घातलेला त्याचा युनिफॉर्म आहे. आर्विक स्कूलला जाण्यासाठी दररोज सकाळी स्वतःहून उठतो, अजिबात कसलीही रडारड कंटाळा न करता. आणि आमच्याच फ्लोअरला आणखी एक महाराष्ट्रीयन फॅमिली राहते ज्यांच्याकडे आर्विक खेळायला जातो. तर तो तेच म्हणतोय की मम्मा बाबू आता झोपलेले असतील. आणि हा असा पॅसेज आहे बाहेर. इथून माझं दररोजचं जाणं येणं असतं, त्यामुळे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा एरिया बऱ्याचदा दिसेल. आर्विक स्कूलला जाणं, होमवर्क कंप्लीट करणं या सर्व गोष्टी एन्जॉय करतो. आणि आता लवकरच नेक्स्ट इयर एप्रिलपासून तो मोठ्या स्कूलमध्ये जाईल, ज्याचे ॲडमिशन इथे सप्टेंबर-ऑक्टोबरपासून स्टार्ट होतात. जसं आपल्याकडे ना आपल्याला कॉलेजला अप्लाय करताना बऱ्याच कॉलेजला अप्लाय करावं लागतं, तसं इथे मुलांना स्कूलमध्ये ॲडमिशन घेताना करावं लागतं, कारण इंडियन स्कूलला आपण प्रिफर करत असतो आणि लिमिटेड सीट्स असतात. लवकरच मी इथल्या एज्युकेशन सिस्टमवरती ब्लॉग बनवेनच. चला तर मग आर्विकला स्कूलला सोडते आणि मग घरी पोहोचून बोलते तुमच्याशी. तर जस्ट आता आर्विकला सोडून आले आणि आता तयारी करायला घेते औषधाची, कारण आता 9:15 वाजलेले आहेत. 11 वाजेपर्यंत मी आणि माझी मैत्रीण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो आणि आमच्या दोघींचे सुद्धा औसे आहेत. तर आम्ही जाणार आहोत. इथेच नेक्स्ट बिल्डिंग आहे जी माझ्या फ्रेंडची फ्रेंड आहे, जिच्या घरी गौरी गणपती दोन्ही आहेत.
तर मग तिला मी ऑलरेडी इन्फॉर्म केलं आहे की आम्ही ओवसा करण्यासाठी येणार आहोत. तर तिच्याकडनं हो आलं, तर ती म्हणाली नक्की नक्की. आज मी गौरीची ओटीसुद्धा भरणार आहे, त्यामुळे ओटीच्या साहित्यासोबत आठवणीने घराची चावीसुद्धा ठेवते. कारण नेहमीची क्रॉसबॅग काही सोबत घेऊन जाणार नाही आहे, त्यामुळे घराची चावी राहू नये. ओशासाठी लागणारी सर्व फळं, फुलं आणि भाज्या मी आता एकत्र एका जागी काढून ठेवलेलं आहे, म्हणजे काही विसरायला नको. सर्व भाज्या आता स्वच्छ धुवून चिरायला घेते. भातात या दिवशी बऱ्याच मिक्स भाज्या आणायचो. आज मी भोपळा, काकडी, दोडकं आणि भेंडी अशा 4 भाज्या वापरणार आहे. भाज्यानंतर आता फळंसुद्धा स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेली आहेत. अशा प्रकारे भारतात आम्ही औषधासाठी बरीच पानं वापरायचो. काकडीचे, भोपळ्याचे असे विविध पानं 2 ते 3 एकावर एक ठेवून त्यावरती सर्व फळं आणि भाज्या ठेवत असतो. पण आज इथे फक्त खायची पानं मिळतात, त्यामुळे ती आणलेली आहेत. मी दरवर्षी औषधासाठी ना अख्खी फळं वापरत असते, कारण मला असं वाटतं कापून ठेवली ना त्याच्यावरती माशा वगैरे असं सर्व बसतात. पण आज मात्र मी गौरीच्या वाणामध्ये अख्खी फळं ठेवली आहेत आणि इतर सर्व कापून, कारण आज मी सुपाऐवजी ताट वापरते आणि ताटामध्ये एवढी 25-30 फळं राहणार नाहीत. यावेळी भारतातून येताना सामान खूप जास्त होतं, त्याच्यामुळे सूप, ताटावरचं रुमाल या गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत. ह्या मी पुढच्या फेरीत नक्की आणणार आहे. प्रत्येक पानावरती फळ आणि भाज्या असं सर्व ठेवून टोटल 7 वाण मी आज भरते. एक घरच्या देवाऱ्यामध्ये ठेवणार, एक मंदारसाठी आणि इतर सर्व गौरी, गणपती आणि सवाष्णींसाठी. औसा ही कोकणातली पद्धत आहे, जी ववसा, ओवसा अशा बऱ्याच शब्दांनी बोलली जाते. गणपती सणाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी गौरी आपल्या माहेरी येतात. त्याच्या 2ऱ्या दिवशी आपण औसा करतो, म्हणजेच आपण गौरीला ओवाळतो. नववधू आपल्या लग्नानंतर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात त्या वर्षापासून औसा करायला सुरुवात करते. त्यानंतर प्रत्येक वर्षी औसा करण्याची रीत असते. पहिल्या वर्षी 5 किंवा 10 सुपांचा औसा असतो आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी 1 सुपाचा औसा भरायचा असतो. तर काही भागांमध्ये मी वापरलेल्या भाज्या आणि फळं दिसतील, तर काही ठिकाणी वेगळी दिसतात. त्याशिवाय आम्ही काकडीचे वडे करतो, तर काही ठिकाणी पुरणाचं जेवण करतात. या सर्व विधीतून येणाऱ्या नववधूला मान, सन्मान, आदर मिळावा अशी भावना असते आणि त्याचसोबत औषानिमित्त तिला बऱ्याचशा भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात. अशा प्रकारे माझे सर्व वाण तयार झालेले आहेत. प्रत्येक वाणामध्ये फुलं ठेवलेली आहेत आणि त्याशिवाय तिथे गौरी, गणपतीची पूजा करण्यासाठी अगरबत्ती, फुलं, दुर्वा असं सर्व घेतलेलं आहे. तर ओशाचं सर्व तयारी करून झाल्यानंतर मी रेडी झालेली आहे आणि अशी रेडी झालेली आहे. सिंपल, खूप जास्त काहीच केलं नाही आहे. तर काठापदराची ही अगदी लाईट वेट साडी आहे. तर मला ह्या साडीची ना बॉर्डर खूप जास्त आवडते आणि कलरही अगदी उठून दिसतो छान. तर मोत्याचे इयरिंग्स, नथ आणि हे बँगल्स घातलेले आहेत आणि बाकी मंगळसूत्राने एक बँगल घातलेली आहे गोल्डची. बस बाकी खूप जास्त काहीच केलेलं नाही आहे. आणि मी नॉर्मली असेच केस बांधते जेव्हा पण मी साडी वगैरे काही नेसते तेव्हा. आणि हा असा गजरा आहे आर्टिफिशियल. तसे ना 2-3 फ्लावर्सचे प्रकार मी आणून ठेवलेले आहेत, पण जेव्हा पण साडी नेसते त्यावेळी मग गजराच घालते. तर अशी मी रेडी झालेली आहे. ही माझी मैत्रीण दीपिका आणि आता आम्ही जातोय ओवसा करायला. अबुधाबीमधला आमचा हा पहिला ओवसा आहे. हाय. चला, नंतर तिची मी ओळख करून देईनच तुम्हाला आमची फ्रेंडशिप कशी झाली. अबुधाबीमध्ये आल्यानंतर किंवा असंही म्हणू शकता की UAEमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा साडी नेसून घराबाहेर पडलेली आहे, अगदी आपला मराठमोळा लूक करून. आणि आज ज्यांच्या घरी आम्ही गौरी गणपतीसाठी जातोय त्यांना मी आधी कधी भेटले नाही आहे, पहिल्यांदाच जाते. सांगितल्याप्रमाणे ती माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे, जिच्या घरी गौरीसुद्धा येते. आणि भारताबाहेर जेव्हा आपण राहतो ना, तेव्हा आपण असंच फ्रेंड सर्कलमध्ये किंवा इकडच्या अबुधाबी ग्रुपवरती एकमेकांना विचारत असतात, कोणाकडे गौरी येते का, कोणाकडे घट बसतात का, जेणेकरून आपण जाऊन दर्शन करू शकतो, पूजा करू शकतो. दुपारच्या लंच ब्रेकमध्ये बरेचशा ऑफिसेसमधून लोक खाली उतरलेली असतात आणि ती सर्व बघत होते. बऱ्याचशा फिलिपिनो आणि निग्रो लेडीज वगैरे ज्या पास होतात त्यांच्यासाठी आपला हा लूक नवीन असतो. चला तर आम्ही समोरच्या या बिल्डिंगमध्ये जात आहोत आणि इथे पोहोचल्यावरती डोळ्यांना दर्शन झालेलं आहे छोट्याशा सुबक अशा गणपती बाप्पाचं आणि बाजूला 2 गौरी. हा आमचा इकडचा पहिला गणपती सण आणि त्याचबरोबर पहिला गणपती बाप्पा आणि गौरीचं दर्शन आहे. दीपिकाचं ओवाळून झाल्यानंतर आता मी ओवाळायला सुरुवात केलेली आहे. इथे तुम्हाला सगळीकडे शाडूच्याच मूर्तीचे बाप्पा दिसतील.
छान आमचा ओसा झालेला आहे. मस्त पहिला ओसा इतका छान होईल आणि लगेचच जवळ मिळेल असं एक्सपेक्टेड नव्हतं, पण मस्त झालं आहे. तर दीपिका आणि मी आम्ही दोघी पहिल्यांदा दुबईलाच राहायला होतो. आमच्या दोघींची ओळख सुपर मार्केटमध्येच झाली होती आणि त्यानंतर आहे ना अचानक एकदा मला दीपिकाचा फोन आला की अक्षया मी अबुधाबीला शिफ्ट होते आणि तीसुद्धा त्याच रिझनने शिफ्ट झाली ज्या रिझनने मी झाली. आणि एक्झॅक्टली 2 महिन्यांनी मी फोन करून सांगितलं की मी येते आहे म्हणून. आणि अनायासे मला तिच्याच बिल्डिंगमध्ये रूम मिळाली, कारण तिनेच मला सांगितलं की अक्षया इथे आहे तू बघ करून. मग आम्ही इतर ठिकाणी बघत होतो, तर मग इथेसुद्धा पाहिली रूम आणि तिच्याच फ्लोअरला बाजूलाच रूम होती, पण ती आम्हाला लकीली म्हणजे ती आम्हाला नाही मिळाली. तर मला फर्स्ट फ्लोअरला मिळाली, ती 9th फ्लोअरला आहे. पण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये आहोत. म्हणजे असं म्हणतात ना, माणसं जी भेटणारी असतात ना ती ठरलेली असतात, सगळं लिहिलेलं असतं विधिलिखित. तिथे आमची जस्ट भेट झाली, आमची मैत्री झाली आणि मग लगेचच ती इकडे राहायला आली. पण त्याच रिझनने मलासुद्धा पुन्हा इथेच यावं लागलं. तर हे मी आता तिला तेच म्हणत होती की सगळं ना विधिलिखित, आणि आम्हाला काहीच माहीत नाही. ओसा तिचासुद्धा असतो, माझासुद्धा असतो. ठरलं आणि आलो एकत्र. मी विचारलं अगं इथे गौरी कुणाकडे येते, मला ओसा करायचा आहे. ती म्हणाली अगं माझंसुद्धा आहे. आणि मग असं अजून तिसऱ्या मैत्रिणीला विचारलं कोणाकडे गौरी येते, तर तिच्या मैत्रिणीकडे येत होती. तर असं करून आज आमचा छान असं ओसा पार पडलेला आहे. तर जस्ट घरी आले आणि खूप छान झालं आमचा ओसा. तर ॲक्च्युली आहे ना मी सासरकडून पुण्याकडची आहे, तर आमच्याकडे सुगड पुजतात, पण माहेरी ओसा करतात. तर मी सुगड तर करतेच, पुजतेच, पण ओसा ही पद्धतसुद्धा मला आवडते. तर म्हटलं का नाही आपण करूया. तर म्हणून पहिल्या वर्षी मी 5 सूप न भरता, मी आवड म्हणून करते, मला चांगलं वाटतं म्हणून मी करते, तर मी 1च सूप भरलं होतं. पण सर्व अख्खी फळं ठेवून छान असा ओसा केला होता. असंच आमचं ना दरवर्षी ना नुसती गडबड असायची. मग आम्ही सगळ्या निकिता आम्ही दोघी मिळून सगळ्यांचे सूप बनवायचो. आई वडी करत असायची आणि मग सगळ्यात तयारी करायचो, छान छान साड्या नेसायचो आणि मग तिथून जवळच्या काकींकडे गौरी गणपती दरवर्षी आवर्जून आम्ही जायचो. तर त्या सगळ्या खूप छान आठवणी आहेत. आणि मग तिथून आल्यानंतर सगळ्या आम्ही आपापल्या नवऱ्यांना ओसा द्यायचो, म्हणजे स्वान द्यायचो. नवरासुद्धा आपल्या वानामध्ये काहीतरी भेट देतो. तर म्हणजे मला असं वाटतं बाप्पाच्या चरणी तर आपण त्यानिमित्ताने सर्व करतोच, पण नवऱ्याचा सुद्धा आशीर्वाद घेतो. तर मग आता संध्याकाळी आहे ना मंदार येतील, मग मी त्यांना ओसा देईन. आणि आज संध्याकाळी मग मी छान वटाण्याची भाजी आणि वडे करेन काकडीचे, ते सर्व तुमच्याशी शेअर करेन. मग भेटू संध्याकाळी. बाय. तर हाय हॅलो, आता संध्याकाळी मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. दुपारी सर्व ओसा वगैरे करून आल्यानंतर आर्विक आणि मी जेवून आहे ना रिलॅक्स झाले, थोडं रेस्ट घेतली आणि आता पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागलेली आहे. त्यामुळे चला तर मग आज वडे करता करता माझी रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात प्रथम काकडी आणि गुळाचं पाणी करून घ्यावं लागतं. त्यासाठी मी 4 काकडी सोलून किसून आणि 1 वाटी गूळ, थोडीशी वेलची पावडर, चिमूटभर मीठ असं सर्व घालून आहे ना पाणी मी चांगलं उकळवून घेतलेलं आहे, ज्यामध्ये गूळ तर चांगला विरघळतोच आणि काकडीचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरतो. हे पाणी कोमट झालं की तांदळाचं पीठ घेऊन मळायला सुरुवात करायची आहे. आता मी जितकं पाणी आहे ना ते थोडं थोडं घालत तसं पीठ ॲड करत जाणार. तांदळाच्या पिठातसुद्धा मी आणखी गरजेइतकं मीठ ॲड केलेलं आहे. जसं एक्स्ट्रा तांदळाचं पीठ घेतलं तसं चिमूटभर मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे. टोटल मी 5 वाटी तांदळाचं पीठ आणि पाण्याचं प्रमाण 2.5 वाटी इतकं होतं. आणि आता मळून झालेलं आहे, 10 मिनटं रेस्ट करायला ठेवते. आता आहे ना तेल तापत ठेवलेलं आहे आणि पीठसुद्धा मळून झालेलं आहे. मग ते भिजतंय तेपर्यंत मी पहिल्यांदा वंदाला आरवी बोलतो आता माझा ओसा आहे, मग तुमचा ओसा आहे. हां, त्याला पण ओवाळतंय, कारण मग जर फक्त मंदारला ओवाळलं ना तर मग त्याला थोडासा फरक पडेल. त्यामुळे त्याला सुद्धा थोडासा मान. आणि बसलाय, तो बसलाय कशासाठी, त्याच्यासाठी बसलाय, ओवाळण्यासाठी.
आणि इथे ताटामध्ये मी कुंकू घेतलेला आहे, दिवा घेतलेला आहे, तांदूळ आणि जे वाण द्यायचं आहे ना, सगळी फळं आणि ते सर्व घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा मी आरवीत वाळून घेते. काय बघताय? दुपारी बघायला असायला पाहिजे होती. जेव्हा छान तयार होतो, जेव्हा आपण दररोज असेच असतो त्यावेळी बघायला नसतात, सुट्टी पॉसिबल नाहीये बोलतात, आणि आता बघतायत मला. आयुष्यमान हो. आता मी तुला नवीन साडी नाही घेऊ शकलो, तर पुन्हा एकदा किचनमध्ये येऊन आता वडे फ्राय करायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही प्रकारे वडे करतात, छिद्र करून किंवा प्लेन. या दिवसात हे वडे खाण्याची मजा एकदम वेगळीच असते. या वड्यांना खाताना काकडीचा सुगंध, चव, गुळाची चव इतकी भारी असते. तर आता वडे झालेले आहे, बटाट्याची भाजी झालेली आहे आणि वडे सुद्धा. तर खूप जास्त केलं नाहीये कारण आर्बिकाने मला खोकला आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. तर असा होता आजचा ब्लॉग, गौरी ओषाचा स्पेशल. आय होप तुम्हाला तो आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.